अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारा भरली वांगे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आपण बघणार आहे भरले वांगं म्हणजेच मसाला वांगा. अ, त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी इकडं वांगे घेतलेत, 2 ते 3 वांगे घेतलेत आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आहे एक 5-10 मिनटाकरता, जेणेकरून ते कडू होऊ नये. आणि दुसरीकडे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि त्यासाठी भरून वांगे बनवण्यासाठी जे मसाला आपण लागणार आहे ते मसाला म्हणजे कोथिंबीर, थोडं अद्रक, लसूण आणि ह्यात मिरची ॲड करू शकता. मी बाइंडिंगसाठी थोडेसे टोमॅटो ॲड केलेत. ते बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून आणि थोडंसं पाणी टाकून त्याला बारीक करून घ्यायचं आणि ते शेंगदाण्यामध्ये मिक्स करायचं आणि शेंगदाण्यामध्ये आपले बाकीचे मसाले ॲड करायचे म्हणजेच मीठ, हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, हे सगळे मसाले मी ॲड करून व्यवस्थित हाताने मिक्सचर तयार केलेलं आहे. हातानेच करा, चमच्याने एकजीव होणार नाही. हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटाकरिता ते मसाला रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत मग आपले वांगे आहेत त्याला पाण्यामध्ये पण भिजू द्यायचे 10 मिनटं, जेणेकरून ते कडू होणार नाही. कट करून पण भिजवू शकता, मी कट केले नाही. जेव्हा मी मसाला भरेन त्यावेळेस कट करेन. दुसरीकडे कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये जिरे ॲड केलं आहे. अद्रक, लसूण आणि कढीपत्ताही ॲड करू शकता वेगळा, पण मी अद्रक लसणाची ऑलरेडी पेस्ट केली आहे म्हणून अद्रक लसूण न ॲड करता डायरेक्ट कांदा आणि टोमॅटोची फोडणी दिली आहे. त्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होण्याकरिता अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे. लक्षात ठेवा की जे मसाला आपण वाटण तयार केलं आहे त्यामध्येही मीठ आहे, जे नाहीतर मग भाजी खारट होऊ शकते. जे आपण वांग्यामध्ये भरून उरलेला मसाला आहे ते मसाला मी ह्यामध्ये ॲड केला आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि टोमॅटो कांद्याच्या सारणामध्ये. सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात परत मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळं तिखट ॲड करून परत एकदा जे मसाले त्या वाटणामध्ये ॲड केले होते ते सगळे मसाले मी परत एकदा ॲड केले, कारण त्यामध्ये थोडेच ॲड केले होते. आता बरोबर एक फ्लेवरफुल आपली भरली वांगीचं मसाला तयार होतं. त्यानंतर मी अर्धाच वाटी पाणी घालून त्याला व्यवस्थित तेल सुटण्यासाठी मिक्सचर करून घेतलेलं आहे. परत जर तुम्हाला आणखी पाणी हवं असेल तर आणखी ॲड करू शकता आणि त्याला बारीक मंद आचेवर 1 ते 2 उकळ येऊ द्यायची, जेणेकरून तेल सुटायला पाहिजे ग्रेव्हीला. आणि तोपर्यंत मी इकडे वांगे भरून घेतलेले आहेत. जेवढं मसाला लागेल तेवढं कट करून त्याला वांगे भरून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता तेल सगळीकडून सुटलेलं आहे. त्यावेळेस मी यामध्ये वांगे ॲड केली आहे आणि ते वांगे पूर्ण परतून घ्यायचे व्यवस्थित आपल्या मिश्रणामध्ये. आणि जर रस्सा भाजी पाहिजे असेल तर 1 ते 1.5 ग्लास आरामात पाणी घाला आणि जर घट्ट भाजी असेल तर अर्धा ग्लास घातला तरी चालेल. मी थोडीशी रस्सा भाजी मीडियम बनवणार आहे म्हणून 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून जवळजवळ मी 15 मिनिट झाकून ठेवलं होतं. झाकण ठेवून 15 मिनिटात अगदी मऊ आणि व्यवस्थित बनून तयार होते भाजी. आता तुम्ही बघू शकता तेलही सुटलं आणि वांगे पूर्ण शिजलेत पूर्णपणे आणि मला जसं पाहिजे सैल भाजी तशीच तयार झाली आहे. आणि आता तुम्ही ह्या पॉईंटला थोडीशी वरून कोथिंबीर ॲड करू शकता आणि अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे आपली. असेच छान छान रेसिपीज पाहण्याकरिता इन्स्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.